मित्रांनो, एकीकडे विविध जिल्ह्यात पीक विमा वाटप झाल्यानंतर काही शेतकरी खुश असताना एकीकडे काही शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे। जिल्ह्यात कोणताही जिल्हा असो, आता जेवढे जिल्हे वाटप झालेले आहे तेवढ्या जिल्ह्यापैकी कोणताही जिल्हा असो, त्या जिल्ह्यामध्ये एकीकडे एक 2-3 पार्ट पडलेले आहेत, शेतकऱ्यांचे गट पडलेले आहे, ज्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे चांगल्या प्रकारचा, तर काही शेतकऱ्यांना कमी प्रमाणात पीक विमा मिळालेला आहे, त्यानंतर काही शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवलं गेलेलं आहे। असे 2-3 गट पडलेले आहेत विविध जिल्ह्यामध्ये, विविध तालुक्यामध्ये। परंतु मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यातील जवळपास सेलू तालुक्यातील जे पीक विमा भरलेले शेतकरी होते, पीक विम्याचे स्टेटस वगैरे अप्रूव्ह असताना देखील त्यांचे जे सेलू तालुक्यातील शेतकरी आहेत त्यांचे अर्ज हे रिजेक्ट करण्यात आलेले आहे, त्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे। त्याविषयीची सविस्तर माहिती बघायची झाली तर मित्रांनो, सेलू शहराच्या जे शिवारातील जमीन नगर परिषदेच्या हद्दीत येते, त्यामुळे पीक विमा मंजूर करता येत नाही असं जुजबी कारण दिलेलं आहे जवळपास पीक विमा कंपनीने सेलू शहरातील किंवा सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी। सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा आम्ही आजपर्यंत हे पीक विमा म्हणजे जे पीक विम्याचे जे लाभ आहे तो घेतला होता, परंतु यावर्षी जे 2024च्या खरीप हंगामाचा पीक विमा होता त्याबद्दल कंपनीने वेगळंच रिझन दिलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की बाबा तुमची जमीन नगर परिषदेच्या हद्दीत येत असल्यामुळे तुमचा जे पीक विमा आहे तो मंजूर करण्यात येत नाही आणि त्या अंतर्गत तुम्हाला पीक विमा देता येत नाही असं कंपनीचं साफ म्हणणं आहे। किंवा सेलू शहरातील शिवारातील शेतकऱ्यांनी पीक विमा एकतर भरायचा नव्हता आणि भरला तर त्यांचा कंपनीने नाकारलेला आहे। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत असतात। सेलू शहरातील शेतकऱ्यांचं सुद्धा म्हणणं आहे सेलू तालुक्यातील की बाबा आम्ही आजपर्यंत आमच्या जमिनीवरचा पीक विमा उचललेला आहे व आमच्या खात्यावर आलेला आहे, परंतु यावर्षी कंपनीने वेगळंच जुजबी कारण दिलेलं आहे आणि आम्हाला पीक विम्यापासून वंचित ठेवलेलं आहे। तर अशा परिस्थितीत आम्ही काय करायचं, आम्ही कुणाला निवेदन द्यायचं, कुणाकडे तक्रार करायची, असं देखील सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तर पीक विमाबाबत लोंबार्ड कंपनी जे जनरल इन्शुरन्स कंपनी आहे ICICI लोंबार्ड, त्या कंपनीतर्फे मित्रांनो असं सांगण्यात येत आहे की बाबा तुमचा हा जे पीक विमा आहे तो नाकारण्यात आलेला आहे, हे फसवणुकीचा कारभार झालेला आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांनी एक आस लागली होती शेतकऱ्यांना आम्हाला पीक विमा मिळेल, तर या कंपनीतर्फे शेतकऱ्यांचे जे अर्ज आहेत ते नाकारण्यात आलेले आहेत। त्यानंतर मित्रांनो, इतर सुद्धा तालुक्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा गोष्टी घडलेल्या आहेत। तर अशा तालुक्यातील काही, आता परभणी जिल्ह्यातील पूर्ण तालुक्यात जे शेतकरी होते त्यांचे सुद्धा सेम कंडिशन आहे। काही शेतकऱ्यांना स्टेटस अवेटेड दाखवत होता आणि अचानक त्यांचे क्लेम रिजेक्ट करण्यात आलेले, त्यांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले, असे बऱ्याच जिल्ह्यामध्ये गोष्टी घडलेल्या आहेत। स्टार्टिंगला यवतमाळ जिल्ह्यात सुरुवात झाली होती, यवतमाळ जिल्ह्यातून सुद्धा अद्यापही बरेच शेतकरी वंचित आहेत। त्यानंतर लातूरमध्ये सुद्धा अद्यापही बरेच शेतकरी वंचित आहेत। नांदेडचा पीक विमा वाटपाला सुरुवात झाली आणि अचानक थांबवण्यात आलेलं होतं, परत एकदा वाटप सुरुवात होणार आहे, ते सुद्धा आता शेतकरी वंचित राहिलेले आहेत। अशा बऱ्याच गोष्टी पीक विम्याबाबतीत जवळपास 10,000 कोटीचा घोटाळा झालेला आहे असं देखील बच्चू कडू त्याचबरोबर राजू शेट्टी यांनी उघडकीस आणलेलं आहे। त्यांनी देखील आरोप लावलेले की पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे। अशा गोष्टी झालेल्या आहेत मित्रांनो। तरीसुद्धा तुम्ही देखील परभणी जिल्ह्यातून असाल किंवा इतर जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या खात्यावर पीक विम्याच्या रकमा वितरित झालेल्या असतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।